राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आज चौथ्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं। त्यांच्या आगमनानंतर इथला एकूणच राजकीय माहोल तापला असं आपण म्हणू शकतो। उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पांघरुण मंत्री अशा पद्धतीचा उल्लेख केला। याच पांघरुण मंत्र्याच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या मंत्रिमंडळाने आज किंवा या विधानसभेने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय काय आहे तर तो निर्णय आहे मुंबईकरांसाठी गेम चेंजर होऊ शकणारा एक महत्त्वाचा निर्णय आणि तो म्हणजे ज्या इमारतींना ओसीचं सर्टिफिकेट नव्हतं किंवा ओसी प्रमाणपत्र नव्हतं त्या सगळ्या लोकांना आज एका महत्त्वाच्या निर्णयाने दिलासा मिळालेला आहे। अशा लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे। हा नेमका निर्णय काय आहे आणि एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी मिळून मुंबई मिळवण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल कसं पुढे टाकलंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र हो, राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या कडे ज्या वेळेला आपण पाहतोय त्यावेळेला सगळ्यांना वेध लागलेत ते म्हणजे संपूर्ण राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं। एका बाजूला या निवडणुकांची कुणकुण लागताच एका मागोमाग एक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा हा वेगवेगळ्या मंत्र्यांनी लावलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात वरताण केलेली आहे ती नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। आज त्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घोषित केलेला आहे आणि तो म्हणजे मुंबईतील ज्या 19,000 इमारतींना ओसी नव्हतं म्हणजे ज्याला आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो ते नव्हतं त्या सगळ्या इमारतींना आज दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। त्याचबरोबरीने हा निर्णय इतक्यासाठी गरजेचा होता कारण गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या नागरिकांनी किंवा ज्या रहिवाशांनी या इमारतीमध्ये आपलं घर घेतलेलं आहे किंवा जे तिथे निवास करतायत त्यांना तिथे रहिवाशाचा जो प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेलं नाहीये आणि अशा लाखो लोकांना याचा फटका बसत होता कारण ही घरं विकत घेताना एकतर ज्या बँका आहेत त्या कर्ज देत नव्हत्या, त्याचप्रमाणे पाण्याचे दर हे दुप्पट होते, मालमत्तेचे कर दुप्पट होते आणि एक प्रकारे मुंबईकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती। आज एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या भाजपच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडलंय आणि ते म्हणजे तात्काळ प्रभावाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पाण्याचे जे दर आहेत हे दुप्पट आकारले जात होते ते निम्म्यावर आणून किंवा ते मूळ दरावर आणण्याचे आदेश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। ते स्वतःच आपल्याला या संदर्भात काय सांगतायत ते आपण बघूया। नागपूरमध्ये आज पत्रकारांच्या समोर येऊन त्यांच्या सहकाऱ्यांसही त्यांनी या संदर्भातली माहिती दिली। त्यांच्याबरोबर भाजपचे या विषयामध्ये अभ्यास करणारे नेते आणि आमदार अतुल भातखळकर होते, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम होते, त्याचप्रमाणे तुकाराम काते होते, मुरजी पटेल होते। अशा अनेक नेत्यांनी आज या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या महत्वाकांक्षी निर्णयाची माहिती राज्यातील नागरिकांना दिलेली आहे। काय म्हणतात शिंदे आपण पाहूया। ओसी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि त्यामुळे जवळपास 20,000पेक्षा जास्तीच्या इमारती ओसी नसलेल्या इमारती असल्यामुळे त्यांना मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, रहिवासीमध्ये पाणीपट्टी, निवासीमध्ये डबल आणि वाणिज्यमध्ये 4 पट। आता मी मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना फोन करून सांगितलं की निर्णय आम्ही घेतलेला आहे, पाणीपट्टी तात्काळ या ठिकाणी जी दुप्पट आपण निवासीकडून घेतो ती जी नियमानुसार सिंगल घेतली पाहिजे ती या ठिकाणी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या भातखळकरजी। मी फोन केला त्यांना आणि त्याबरोबर या सर्व इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ओसीची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी
जे काही जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे पागडी सिस्टीमवर जवळपास 28,000 इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि पागडीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये देखील 10 लाखापेक्षा जास्ती रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेले अनेक वर्षापासूनचा जी मागणी आहे त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्या देखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. जे रहिवासी जो राहतोय त्यांनी वापरलेलं व्याप्त केलेलं क्षेत्रफळ म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक FSI जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे. हा निर्णय जो आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली किंवा इतर ज्या महापालिका आहेत या सगळ्यांसाठी आम्ही लागू करणार आहोत, कारण शेवटी त्या भागामध्ये देखील असे विषय आहेत आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय संपूर्ण ज्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत, अशा प्रकारच्या चाळी आहेत त्यांना लागू होईल. सर, आदित्य ठाकरे आणि यासाठी जे 28,000 खटले दाखल आहेत यासाठी देखील फास्ट ट्रॅक कोर्ट आणखी आपल्याला वाढवावे लागतील. त्यासाठी देखील जे नियोजन आहे ते देखील नियोजन केलं जाईल आणि या पुढच्या काही 2-4 वर्षामध्ये आपल्याला या सर्व जाचातून आणि त्रासातून मुंबईकरांची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा फायदा हा मुंबईकरांना तर होणारच आहे, पण अशा पद्धतीने जो फायदा होणार आहे तो मुंबईच्या MMRD रिजन मधल्या म्हणजे महामुंबई क्षेत्रातील नागरिकांना सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये ठाणे आहे, नवी मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्याचप्रमाणे अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, मीरा भाईंदर आणि नालासोपारा भागातील रहिवाशांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. हे सरकारने उचललेलं पाऊल जे आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेलं पाऊल आहे असं साहजिकच विरोधी पक्षाचं म्हणणं असणार आहे आणि ते जरी म्हणणं असलं तरी या नागरिकांसाठी मात्र हा एक खूप मोठा आशेचा किरण आहे. दुसरा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे मुंबईमध्ये ज्या पागडी पद्धतीच्या इमारती होत्या त्यांची संख्या जवळपास 29,000च्या आसपास आहे. छोट्या मोठ्या इमारती होत्या, या अगदी 1940 पासूनच्या इमारती होत्या आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा आणि या मूळ मालकाचा किंवा इमारत मालकाचा वाद अनेक वर्ष चिघळत होता, अनेक वर्ष ते घोंगडं भिजत पडलेलं होतं. या संदर्भातली धोरणं स्पष्ट नव्हती आणि त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खरेदी विक्री करताना मालकांच्या नागदुऱ्या काढाव्या लागत होत्या किंवा मालकांना रहिवाशांना सोयी सुविधा पुरवताना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पण हे सगळं करत असताना यातल्या कोणालाही संतुष्टी मिळत नव्हती, ना त्या इमारत मालकाला ना भाडेकरूंना. हे संपूर्ण जे काही घोंगडं भिजत पडलेलं होतं त्यातून सरकार काही निर्णय घेऊ शकत नव्हतं. आज नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून याबाबतचा सुद्धा निर्णय घेतला गेलेला आहे आणि या इमारतींचा विकास करण्यासाठीची जी नियमावली आहे ती अधिक सुसूत्रित आणि ती अधिक व्यवस्थितरित्या करून नव्या इमारत विकास करण्याच्या कामासाठी एक महत्वाची चालना देण्याकरता आज विधान भवनामध्ये एक महत्वाचा निर्णय झालेला आहे. या दोन्ही निर्णयांचा जर आपण विचार केला तर या निर्णयामुळे जवळपास 15 ते 20 लाख लोकांना थेट फायदा होऊ शकणार आहे. आणि जर आपण ह्या पागडी पद्धतीच्या इमारतींचा विचार केला किंवा भाडेतत्वावर राहणाऱ्या इमारतींचा विचार केला तर एका बाजूला तो निर्णय, दुसऱ्या बाजूला हा OCच्या संदर्भातला निर्णय आणि तिसऱ्या बाजूला नवी मुंबईतील सिडकोची जी काही घरं आहेत त्यांचे दर जे आहेत ते म्हाडाच्या घरांपेक्षा अधिक आहेत. ती महागडी घरं आहेत, सर्वसामान्यांना न परवडणारी आहेत. या संदर्भातली चर्चा सुद्धा नगरविकास मंत्र्यांच्या दालनात झाल्यानंतर या घरांच्या बाबतीतल्या किमतींचा नवा आढावा घेऊन त्या किमती कमी करण्याचं एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना जो कोकणी माणूस आहे तो ज्या पद्धतीने मुंबईमध्ये येऊन स्थिरावलेला आहे त्या कोकणी माणसाला पुन्हा एकदा आपल्या सिंधुदुर्गमध्ये घेऊन जाण्यासाठीचा सुद्धा निर्णय हा
आज राज्य सरकारने घेतलेला आहे आणि वैभववाडी पासून ते अगदी साताऱ्यापर्यंतच्या रेल्वेच्या रेल्वे मार्गासाठीचं भूसंपादन जे आहे ते सुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय हा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला आहे। एकूणच काय तर अवघ्या काही तासांवर आचारसंहिता लागण्याची घटिका जी आहे ती समीप आलेली आहे आणि अशा वेळेला काहीही करून मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपने या निर्णयांचा सपाटा लावलेला आहे। हे एका बाजूला घडतंय, दुसऱ्या बाजूला भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा दिल्लीला अमित शहा यांना भेटून आलेले आहेत आणि शिंदे आणि भाजप यांच्यामधली दिलजमाई ही तुम्हाला करावी लागेल। थोडं आस्ते कदम चला, शिंदेंना सांभाळून घ्या आणि शिंदेंकडून सहकार्य मिळवा, तरच मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूच्या महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येणं हे अधिक सोपं होऊ शकेल। अशा पद्धतीच्या सूचना या अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या आहेत। त्यानंतर आज देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत होऊन महायुतीच्या दिशेनं अगदी सकारात्मक पावलं टाकण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत। या प्रयत्नानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामधले संबंध सुधारणार का की हे अशाच पद्धतीत ही धुमस कायम राहणार हे मात्र आपल्याला समजण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल। पण एकूणच काय, आज उद्धव ठाकरेंचं आगमन झालं, उद्धव ठाकरेंनी इथलं वातावरण तापवलं आणि या तापलेल्या वातावरणामध्ये महायुतीने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। हे निर्णय घेत असताना त्याचा फायदा हा मुंबईकरांना, ठाणेकरांना, वसई विरारकरांना, नवी मुंबईकरांना आणि कल्याण डोंबिवलीकरांना सुद्धा होऊ शकणार आहे। एकूणच काय तर विरोधी पक्षाने एकदा वातावरण तापवायला सुरुवात केल्यानंतर सरकार सुद्धा तितक्याच वेगानं कामाला लागतं। पण हे समजण्यासाठी विरोधी पक्षाने आपलं अस्तित्व टिकवण्याची गरज आहे। पण देवेंद्र फडणवीसांच्या रेट्यासमोर विरोधी पक्षाचं अस्तित्वच टिकलेलं नाहीये। आज उद्धव ठाकरेंच्या येण्याने त्या विरोधी पक्षाच्या अस्तित्वाला कुठेतरी धुमारे फुटलेले आहेत आणि या फुटलेल्या धुमाऱ्यांमध्येच महायुतीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, हेही नसे थोडके। मित्रहो, आपल्याला काय वाटतं? निवडणुकांची चाहूल लागताच महायुतीच्या सरकारने असे हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत असं आपल्याला वाटतं का? पागडी पद्धतीच्या इमारतींच्या संदर्भात आणि मुंबईतल्या ओसींच्या संदर्भातला जो निर्णय नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला, याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीला म्हणजे शिवसेना आणि भाजपला होऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं आम्हाला जरूर कळवा आणि अशाच काही आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन संदेश पाटोळेसह मी राजेश कोचरेकर, नागपूर।